हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला जी केकची रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये आपण ना मैद्याचा वापर करणार आहे, नाही साखरेचा वापर करणार आहे, नाही दूध, ना दही, नाही ओव्हन आणि नाही अंड्याचा वापर करणार आहे। त्याचबरोबर या केकमध्ये आपण नाही बटरचा वापर करणार आहे आणि नाही तुपाचा वापर करणार आहे। तर खूप अशी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी असणार आहे ही केकची। हा केक आपण चक्क बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून, जे की सगळ्यांच्याच घरामध्ये इझिली अवेलेबल असतं। त्याचबरोबर या केकसाठी खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या कुठल्याही टिप्स मिस होणार नाही आणि तुमचाही केक अगदी माझ्यासारखाच बनेल। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चला या माझ्याबरोबर। सगळ्यात अगोदर इथे मी घेतला आहे पाऊण कप एवढा चिरलेला गूळ आणि वजनी प्रमाणामध्ये हा 100 ग्रॅम गूळ आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप एवढं पाणी आणि आता गूळ वितळल्यानंतर याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 टीस्पून एवढी कॉफी पावडर आणि ही कॉफी पावडर या मिश्रणामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी नेसकॉफी घातलेली आहे, तुमच्याकडे ज्या ब्रँडची कॉफी पावडर असेल ती तुम्ही घालू शकता। कॉफी पावडर यामध्ये घातल्याने काय होतं की आपण जो गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहोत तर त्या केकला प्रॉपर चॉकलेट केकची टेस्ट येते आणि कळत सुद्धा नाही की हा केक आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जर गुळामध्ये काही कचरा असेल तर तोही निघून जाईल। आता आपल्याला सगळ्यात अगोदर केक टीन रेडी करून ठेवायचा आहे। तर इथे मी 6 इंचाचा चौकोनी शेपचा हा केक टीन घेतलेला आहे आणि त्याला थोडा तेलाचा हात लावून त्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून याला डस्टिंग करून घ्या आणि केक टीन तुम्ही रेडी करून ठेवा। केक बेक करण्यासाठी इथे मी जुना इडलीचा कुकर घेतलेला आहे, जो की मी फक्त बेकिंगसाठीच वापरते। त्यानंतर यामध्ये 1 वाटी मीठ घातलेलं आहे, तेही मी फक्त बेकिंगसाठीच वापरते। हे मीठ मी वेगळं ठेवलेलं असतं। त्यानंतर यावर एक मी बाउल ठेवलेला आहे, तुम्ही इथे कढई किंवा कुकरचाही वापर करू शकता। त्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता या गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव कप एवढं फ्लेवरलेस तेल घालायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हे 50 ग्रॅम तेल आहे। इथे मी सनफ्लावर तेलाचा वापर केलेला आहे आणि आता विस्करच्या सहाय्याने हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1 टीस्पून एवढा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि त्यानंतर हे देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ड्राय इंग्रेडियंट्स आणि ते चाळून यामध्ये आपल्याला घालायचे आहे, म्हणून यावर एक मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 कपभर एवढं मी गव्हाचं पीठ इथे घातलेलं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये 125 ग्रॅम हे गव्हाचं पीठ आहे आणि यामधले अर्धा चमचा पीठ मी बाजूला काढून ठेवले आहे। त्यानंतर यामध्ये मी घातले आहे 1/4 कप एवढी मिल्क पावडर आणि वजनी प्रमाणामध्ये ही 40 ग्रॅम मिल्क पावडर आहे। त्यानंतर इथे मी डार्क कोका पावडर घेतलेली आहे, तुमच्याकडे जी कोका पावडर असेल ती तुम्ही घेऊ शकता। आणि आता ही कोका पावडर आपल्याला 3 टेबलस्पून एवढी यामध्ये घालायची आहे। यानंतर 1 टीस्पून एवढी यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि आपले बॅटर छान हलके होते। विस्करच्या सहाय्याने आता हे आपल्याला एकाच डायरेक्शनने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा कप एवढे पाणी घेतलेले आहे आणि आता यातले थोडे थोडे पाणी घालून हे आपल्याला एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याच्या केकचे जसे बॅटर असते तर त्यापेक्षा थोडेसे घट्टसरच आपल्याला हे ठेवायचे आहे, म्हणून यामध्ये अगदी 1 चमचाभरच पाणी मिक्स करत जायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे खूप इम्पॉर्टंट टिप आहे की हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि आपले बॅटर छान हलके फुलके होते आणि पुढे आपला केक देखील एकदम असा फ्लफी आणि स्पॉन्जी बनतो। तुम्ही बघू शकता एवढे थिक आपल्याला हे बॅटर ठेवायचे आहे। यानंतर एका बाउलमध्ये मी 1 चमचा कट केलेले बदाम, 1 चमचा काजू आणि 1 चमचा कट केलेले अक्रोड घातले आहे आणि 1 चमचा चोको चिप्स घातले आहे। त्यानंतर आपण जे अर्धा चमचा पीठ साईडला काढून ठेवले होते त्यामध्ये घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असे कोट करून घेतल्यामुळे आपले ड्राय फ्रूट्स केकमध्ये घातल्यानंतर तळाशी जाऊन बसत नाहीत आणि सगळीकडे एकसारखे पसरले जातात। आता बाउलमधले मिश्रण आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे
आणि इथे तुम्ही बघू शकता एवढं थिक आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकता अशी रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोट करून ठेवलेले ड्राय फ्रूट्स आणि हे देखील आपल्याला कट अँड फोल्ड मेथडनीच एकदम हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण जे अर्धा कप पाणी घेतले होते त्यातले फक्त 2 टेबलस्पून एवढेच पाणी शिल्लक आहे। पाणी तुम्हाला एखाद दुसरा चमचा कमी अधिक देखील लागू शकते, ते डिपेंड आहे गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1.5 टीस्पून एवढे व्हिनेगर आणि चायनीजसाठी आपण जे व्हिनेगर वापरतो तर तेच व्हिनेगर मी इथे घातलेले आहे। आणि आता याला देखील आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला केक टिन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे। आता हा केक टिन आपल्याला 3-4 वेळेस याप्रमाणे टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये एअर बबल असतील तर ते देखील निघून जातील। आता वरून देखील मी कट केलेले काजू, बदाम आणि अक्रोडचे तुकडे घालत आहे आणि 4-5 अख्खे काजू देखील घातले आहे आणि थोडेसे चोको चिप्स देखील घातले आहे। इथे ड्रायफ्रूट घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता लगेचच हा केक टिन आपल्याला प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि आता यावर लगेचच झाकण ठेवून हे आपल्याला लो फ्लेमवर कमीत कमी 40 ते 45 मिनिटं ठेवायचे आहे। तोपर्यंत अजिबात एकदाही उघडून बघायचं नाही, नाहीतर तुमचा केक खाली बसेल। ही खूप महत्त्वाची टिप आहे, नक्की फॉलो करा। टूथपिक घालून आपण चेक करू। हे बघा टूथपिक एकदम क्लीन आली आहे, म्हणजेच आपला केक परफेक्ट झालेला आहे। हे बघा मी कडेला देखील घालून बघते, हे बघा एकदम क्लीन निघाली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता मी ह्याला बाहेर काढून घेते। बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आपल्याला। इथे तुम्ही बघू शकता किती छान आपला केक फुललेला आहे आणि आपले ड्रायफ्रूट जे आपण टाकले अजिबात खाली गेले नाही। तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तुमचा देखील केक सेम असंच बनेल, तर खूप छान लागतो टेस्टला। आणि हा गव्हाचा इतका हेल्दी केक झालाय तर वर्षभर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण हा बनवू शकता। आपण आता त्याला डिश मध्ये काढून घेऊया। सुरुवातीला बटर पेपर असं वरती हे करायचा, हे बघा इझिली निघतोय, अजिबात स्टिक वगैरे झालेलं नाही काही। आता मी याला डिश मध्ये काढून घेते। हे बघा किती इझिली निघालंय। अजूनही तर थोडासा गरम आहे। इथे आमच्याकडे पाहुणे आलेले होते म्हणून हा केक मला लगेचच कट करावा लागला, पण तो मी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला कट करून घ्या। माझ्या कट करण्यावरूनच तुम्हाला समजलं असेल किती सॉफ्ट, स्पॉन्जी, हेल्दी आणि शुगर फ्री असा आपला गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक इथं तयार झालेला आहे। एक दाखवते जवळून, बघू शकता किती स्पॉन्जी आपला एकदम जाळी पडली आहे केकला, छान जाळी पडली आहे आणि एकदम असा स्पॉन्जी झालेला आहे केक आपला। हे बघा किती स्पॉन्जी झालाय। आता मी तुम्हाला टेस्ट करूनही दाखवते। इतका टेस्टी झालाय। मी हा कायम बनवते, माझ्या मुलांना खूप आवडतो केक, तर आम्ही क्रीमचे केक खात नाही तर मी असेच बनवत असते। आणि हा मी गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवलाय, तर खूप हेल्दी केक आहे। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली तुमची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।